आमाश्रये हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भावै कवी तरंग भुके तहाने चित्ती सदा देव आठविते ज्यांच्या धैर्या नाही भंग भावै कवी तरंग तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भावै कवी तरंग पांडुरंगा हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलामुलांकटी ज्योति कामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदारः दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक वितरंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व मौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक ज्यांच्या धैर्या नाही भंग वैराग्य रागरसिक जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला 17व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला एक पाऊल दीड तपापासून मागे असलेला ज्या सप्ताहाला वारकरी संप्रदायातील फार मोठे व्यक्तिमत्व
वारकरी संप्रदायातले भजन परंपरेचं निष्ठावान व्यक्तिमत्व कोंडाजी बाबा टेरे यांचा आशीर्वाद आहे. ज्या कार्यक्रमाला श्री गुरु भोसले बाबांचं मार्गदर्शन आहे, असा एक कोंडाजी बाबा धर्मशाळेमध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये बऱ्याच कार्यक्रमाच्या पत्रिकेत असं असतं, वेळेनुसार नियम बदल करण्यात येईल. त्या नियमाचा आधार घेऊन उद्याची कीर्तन सेवा आजच करत आहे. विठ्ठल या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजे वैराग्य रागरसिक जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांच्या गाथेतील संतपद प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आपल्या समोर घेतला असून या अभंगातून आमचे पारमार्थिक अंगाने सोयरे कोण आहे, आवडते कोण आहे, जीवनग कोण आहे यांचा विचार जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतात. दोन शब्दाचा परिहार देऊन अभंग चिंतनाला प्रारंभ करण्याचा विचार आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. विश्वमौली ज्ञानोबारायांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परम पावन असणाऱ्या अलंकापूर क्षेत्रामध्ये आपण साधना करतो आहोत. ज्या कालावधीचा जर आपण विचार केला, विश्वमौली ज्ञानोबारायांच्या भगिनी आद्यत्रय जननी देवांची 3 देवांची आद्यत्रय जननी त्रैलोक्याला पावन करणारी मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा असं म्हणून त्यांचं वर्णन संत वाङ्मयामध्ये केलं आहे. अशा ज्ञानोबारायांच्या भगिनी ज्या कालावधीमध्ये तेज विलय सोहळ्याला प्राप्त झाल्या तो सोहळा सुद्धा या कार्यक्रमामध्ये येतो आहे. हा या कार्यक्रमाचा दुसरा महत्वाचा ओघ आहे. आणि जगद्गुरु श्री तुकोबार आहे वैकुंठ गमन करतात त्या असणाऱ्या पुण्य पावन तिथेला या वर्षामध्ये त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी कालावधी प्राप्त होतो आहे. या त्रिवेणी संगमामध्ये आपण साधना करतो, याचा अर्थ आपण भाग्यवान आहोत. बहुतेक हरी महाराज आपण असा कार्यक्रम करणार आहोत हे देवाला माहिती असल्यामुळे देवाने कोरोनामध्ये सुद्धा आपल्याला वाचवलं. तुमच्या गळ्यात टाळ आहे, तुम्ही काही सामान्य नाही, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी उभं राहायला तरी आसन दिलं पाहिजे, सीट नाही. सुंदर अशा प्रकारचं दरवर्षी ही मंडळी कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांच्याच असणाऱ्या सर्वांच्या मार्गदर्शनाने मला ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. ऐका, थोडं ध्यान देऊन ऐका बरं. उपस्थित माता भगिनी सर्व भाविक मंडळींच्या चरणारविंदी मनोभावे साष्टांग अभिवादन करतो. हा दरबार ज्ञानोबा यांचा आहे आणि माझे ज्ञानोबा राजे आहेत बघा, राजे ज्ञानी यांचे राजे आहेत. आणि राजाच्या दरबारामध्ये अनेक प्रकारचे रत्न असतात. काही रत्न इथं आले ते उजेडात आले आणि काही रत्नावर पैलू पाडायचं काम सुरू आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय गुरुबंधू सचिन महाराज, हरिभक्तीपरायण मृदंगाची गोड साथ करणारे, ज्यांच्या नावातच प्रशांतता आहे, त्या वाजवण्यामध्ये सुद्धा ती उतरली आहे. सार्थ नाव आहे बघा, प्रशांत महासागर. हरी महाराज आहे, अविनाश महाराज आहे, कृष्णही आहे आणि बाळकृष्णही आहे. आणि या सगळ्यांचा असणारा समुदाय एकत्र आल्यामुळे शरद पौर्णिमा तिथं प्रगट झाली आहे. मस्तक माझा पायावर, मस्तक माझा पायावर, या
कानाला श्रोते चांगले मिळाले पाहिजे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचे सात संगतीचे माणसं चांगले मिळाले पाहिजे. सात संगत पाठिंबा चांगला असेल निवडून येतो. नाहीतर डिपॉझिट सुद्धा जप्त होण्याची शक्यता असते. हे तुमच्या करता उदाहरण दिलं आहे, आमच्या करता नाही. माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करतो. ही सगळी गुरुबंधू आपल्या साधनेला महत्वाचा असणारा वेळ देऊन उदार मनाने कीर्तनामध्ये आलेले आहेत. कोणी टाळाची सेवा करतात, कोणी श्रवणाची सेवा करतात, कोणी मृदंग वादनाची सेवा करतात. सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे आपली भावना व्यक्त करून अभंग चिंतनाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. या अभंगातून तुकोबारायांचे सोयरे कोणते आहे? पारमार्थिक अंगाने त्या जीवलगांचा निर्देश करतात. मनुष्य व्यवहारामध्ये जीवन जगतो, साधक परमार्थामध्ये जीवन जगतो. व्यवहार करायचा असेल तरी त्याला काही आवडते माणसं असावे लागतात. परमार्थ जरी करायचा असेल तरी त्याचे काही माणसं जीवलग असावे लागतात. संत प्रधान जीवन हे मानवाचं आहे. भगवंताला सुद्धा एकट्याला करमत नाही. बर एका केंद्रामध्ये एकलेन कंठेचे म्हणून यायने केली निर्माण 14 भुवनी गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. भगवंताला एकट्याला करमलं नाही. सगळ्या सृष्टीची परमात्म्याने निर्मिती केली आहे. एकट्या माणसाला करमत नाही, त्याला दुसऱ्याची अपेक्षा असते. भगवान गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात, तया संघाची निसुरवाडी मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडीने रूप. वास्तविक देवाला देह नाही, पण देवाला संतांचं सानिध्य भोगायचं असल्यामुळे परमात्मा देह नसताना सुद्धा देह धारण करतो. अर्थात देवाला ती आवड आहे. ज्याच्या संबंधाने आपल्याला आवड असते त्या आवडीचा विषय आपल्याला पाहण्याकरता भेटावा, ऐकण्याकरता भेटावा, त्याचं सानिध्य आपल्याला प्राप्त व्हावं, त्याच्या विषयी आपल्या मनातला भाव प्रकट करावा अशी मनुष्याला अपेक्षा असते. बरं भगवंताला सुद्धा असं वाटतं आपण प्रवचन करावं. मी तुम्हाला गोवी देतो आहे. भगवंताला असं वाटतं मलाही प्रवचन करायला भेटावं, पण श्रोताच भेटत नाही. अर्जुनासारखा श्रोता भेटला तर भगवान म्हणतात, पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कीचे न जोडी पुसतेसे. आम्हाला असं विचारणारा कोणी भेटत नाही. मनुष्याला आपलं अंतकरण मोकळं करावंसं वाटतं, केलंही पाहिजे. पुढचा भाव सांगू का? मनुष्याने आपलं मन मोकळं करावं आणि तेही मोकळ्या मनाने. कुणाच्या तरी समोर मन मोकळं करावं, पण बाळकृष्ण महाराज कुणाच्याही समोर नाही. त्याला योग्य व्यक्ती असावा लागतो. जोपर्यंत योग्य पात्र समजून घेणारा आपल्या समोर येणार नाही तोपर्यंत आपण आपलं मन मोकळं करू नये. शहाण्या मनुष्याने कशा तर 5 गोष्टी कुणाला सांगू नये. सुभाषितकार असं म्हणतात, अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानिच वंचनम चापमानम च मतिमान प्रकाशये. शहाण्या मनुष्याने या 5 गोष्टी कुणाला सांगू नये. पहिली गोष्ट आपली अर्थनाशम, आपली झालेली धनाची हानी मनुष्याने सांगू नये. बरं आपला तुमच्या भाषेत सांगू का? आपला कितीही लॉस होऊ द्या, सांगू नका. जर आपण आपल्या अर्थनाशाची कहाणी गोष्ट इतरांना सांगितली तर लोक आपल्याविषयी समज करून घेतात की यांना पैसा सांभाळता येत नाही. ज्या यांचा यांना सांभाळता येत नाही तर आपलं क्षेत्र काय सांभाळणार आहे. अर्थनाशम मनुष्याने सांगू नये. मनस्ताप, मनामध्ये कितीही संताप असू द्या मनुष्याने आपल्या मनातलं दुःख प्रकट करू नये. बरं योग्य व्यक्ती येत नाही तोपर्यंत सामान्य पुरुषासमोर प्रकट करू नये. का? सज्जनासमोर जर मनस्ताप प्रकट केला
तर सज्जनाला आपल्या दुःखाचं दुःख होतं आणि दुर्जनाला आपल्या दुःखाचा आनंद होतो. त्याला कशाला संधी द्यायची? विठारा विठारा कोणाला सांगू नका. गृही दुश्चरितानीच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बऱ्याचदा एखादा व्यक्ती चांगला वागत नाही. सगळे चांगले वागतात पण एकच चांगला वागत नाही. असा जर एखादा व्यक्ती वाईट वागत असेल तर गावात त्याची आपण चर्चा करू नये. बऱ्याच लोकांना घर फोडण्याकरता एखादा घर भेदी सापडतो. त्यामुळे घरातल्या व्यक्तीचं वाईट चरित्र बाहेर सांगू नका. 3 गोष्टी आपल्या झाल्या आहेत. चौथी गोष्ट आहे मनुष्याची फसवणूक. मनुष्याने कोणाला सांगू नये बरं का. बऱ्याच लोकांची फसवणूक झाली आहे पण बरेच माणसं सांगत नाही. तुमच्याकडे ते वारा आलं की नाही मला माहिती नाही पण आमच्या भागात ते आलं होतं. सांगू का? ते मी आज HP गॅस मध्ये गेलो होतो. ते KYC ते आपले कस्टमर ओळखण्याकरता सुविधा आहे. याच्यात नाही फसत माणसं. KYC मध्ये नाही KBC मध्ये. विठारा विठारा आपली झालेली फसवणूक कुणाला सांगू नये. 5वा मुद्दा महत्वाचा आहे. अपमानम वंचनम चापमानम च मतिमान न प्रकाशेत. बुद्धिमान पुरुषाने आपला अपमान कोणाला सांगू नये. मानापेक्षा सुद्धा अपमान घातक आहे. बरं नाही अपमानापेक्षा सुद्धा मान घातक आहे. मनुष्याला कष्ट न करता धन मिळालं आणि योग्यता नसताना मान मिळाला की मातीत जायला वेळ लागत नाही. तुम्ही हल्लीच्या काळातल्या जर बातम्या पाहिल्या असेल आणि विशेषतः पुण्यातल्या पाहिल्या असेल तर तुमच्या लक्षात येईल जर अधिकार नसताना पैसा मिळाला, लायसन नसताना गाडी मिळाली तर काय होतं बघा. या 5 गोष्टी मनुष्याने कोणाला सांगू नये. पण योग्य जर आपला व्यक्ती आला तर त्याला सांगितल्याशिवाय राहू नये. मनातल्या भावना प्रकट करता आल्या पाहिजे. जर त्या भावनेला आपण वाट करू दिली नाही तर कदाचित मनामध्ये स्फोट होण्याची शक्यता असते. बरं बऱ्याच लोकांच्या मेंदूमध्ये एखादी रक्तवाहिनी फुटत असते. त्याला बहुतेक ब्रेन हॅमरेज असं म्हणतात. त्याचं कारणच आहे त्याने आपलं मनच मोकळं केलं नाही. इतकाही मेंदूला ताण देऊ नये. ज्याला मेंदू त्याला हे कळायला पाहिजे. मेंदू जर फुटत असेल तर याचा अर्थ त्याने ते प्रकट केलं नाही. प्रकट करावं, कोंडून ठेवू नये. माता भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाक करत असताना तुमचं लक्ष तिकडे माझ्याकडे पाहिजे. स्वयंपाक इकडे विठारा विठारा. स्वयंपाक करताना लवकर भात व्हावा. सांग बरं केश होते कशात ठेवतात भात? कुकर मध्ये. वा बराच अनुभव दिसतोय तुला. विठारा विठारा. लवकरात लवकर तांदूळ शिजावा याकरता तो कुकर मध्ये ठेवतात. त्या कुकर मधून वाफ बाहेर जाऊ नये. ठराविक प्रमाणातली जावी जास्त झाली तर याच्यावरती त्या झाकणावर काय असते? शिट्टी लावलेली असते. बिचाऱ्या त्या शिट्टीला स्वतःचं वजन असतं. बरं ते ठराविक काळापर्यंत वाफ सहन करते. जास्त झाली की सोडून देते पुन्हा खाली येते. पण माता भगिनी सगळ्यात हुशार. राहा एक पाऊल पुढे. ज्याने कुकरचा शोध लागला त्याला सुद्धा हे माहिती नसेल त्या शिट्टीवर काय ते माता भगिनी पक्कड अडकवतात बघा. म्हणजे वाफ बाहेर जाऊच नाही. त्यांना असं वाटतं ते लवकर शिजेल. लवकर नाही शिजत. वाफ जास्त प्रमाणामध्ये कोंडल्या गेली तर ते घराचा पत्रा फोडून वर जाते. विठारा विठारा. मनामध्ये जर काही भावना दाटल्या तर त्या मनुष्याने साठवून ठेवू नये. ते मन मोकळं त्याने केलं पाहिजे. माता शास्त्रकार म्हणतात की मन मोकळं करू नये पण तुम्ही तर म्हणता मन मोकळं केलं पाहिजे. मन मोकळं करावं पण कुणाच्या समोर जोपर्यंत पात्र व्यक्ती आपल्या समोर येत नाही तोपर्यंत मन मोकळं करता येत नाही. त्याकरता त्या व्यक्तीचं क्षेत्र एक असावं, त्याचा विषय एक असावा, त्याचा आपला स्वभाव एक असावा तर हे जमतं. विचारा विचारा. भगवान परमात्म्याचं उदाहरण
आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आपल्या लक्षात येईल. मी सर्व साधकांना गुरुबंधाला विनंती करेल बरं. सगळ्यात मोठे श्रीमंत आपण आहोत. मी आता येता येता भावार्थ रामायण वाचत होतो. विचार केला एवढ्या दिवसापासून आपण या पारायणापासून दूर राहिलो. काय श्रीमंती आपल्या वाट्याला आलेली आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण संत वाङ्मयाच्या वाचनामध्ये सेवेमध्ये गेला पाहिजे. आपलं आयुष्य कमी पडेल पण संत वाङ्मय मात्र आपल्याकडून पूर्णतेला प्राप्त होणार नाही. काय आगाध वाङ्मय नाथ महाराजांचं एकनाथी भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, हस्तांबलक असेल, स्वात्मसुख असेल, चिरंजीवपद असेल, अभंगाचे अनेक प्रकारचे अष्टक असतील, हे सगळं संपणार नाही. वाचन केलं पाहिजे. विठ्ठल आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. पारायण करता करता आपल्या समोर चौथा अध्याय येतो बरं. त्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मेने ते गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं. या बाबतीमध्ये ज्ञानोबा काही उदाहरण आपल्या समोर देतात बरं. नावाचाही उल्लेख आहे आणि त्यांच्या नाते संबंधाचाही उल्लेख आहे. देवाने कुणाला सांगितलं नाही. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. आई वडील आहे, भाऊ आहे, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखी या प्रेमाचे सुख. भगवंताने या 14 जणांना डावललं. यात विशेष नाही बरं. सनकादिकांसारखे भक्त होते पण ज्ञानोबा सांगतात सनकादिकांची आशा वाढीनल्या तीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतीच ना. जेवढं यश अर्जुनाला आलं तेवढं यश सनकादिकांना सुद्धा आलं नाही. याचा अर्थ सनकादिकांशी परमात्मा बोलले पण भागवतामध्ये हंसरूपाने बोलले. आणि कुरुक्षेत्रात अर्जुनाच्या समोर ते गुह्य परमात्म्याने स्वतः स्पष्ट केलं. समुखे आपण सांगितो विष्णू. मग देवाने आतापर्यंत झाकून ठेवलं, कुणाला प्रगट नाही सांगितलं. आणि अर्जुनालाच का सांगितलं. ज्ञानोबा सांगतात एखादी गोष्ट जर गुप्त असेल पण 4 लक्षणाने संपन्न जर व्यक्ती आला तर गुह्य सुद्धा त्याला सांगावं. विठ्ठल एखादं रहस्य जर रहस्य ठेवायचं असेल तर ते कोणाच्या समोर सांगू नये. त्याचं रहस्य आहे. कळालं का? रहस्य आहे. रहस्य शेवटेपर्यंत रहस्य ठेवायचं असेल तर त्याचं एक रहस्य आहे. कोणतं? ते कोणाला सांगू नये. तरच ते रहस्य रहस्य राहतं. त्याला गोप्य असं म्हणतात. पण भगवान म्हणतात ते आनंदाने सांगावं. कुणाला? या लागी सुमनानी शुद्धमती, जो अनिंद कानन्य गती. पुढे ऐका. पैगा गौप्य ही परी तया प्रती, चावळी जे सुखे. गुप्त जरी असेल तर मोकळ्या मनाने त्याला सांगावं. का? कारण त्याचा फल लाभ होत असतो. एखादी जमीन जर वापसा साधलेली असेल आणि त्यामध्ये जर आपण बियांची पेरणी केली तर ज्ञानोबा म्हणतात ते सांडी विखुरी गेली म्हणून एकाही. निर्वाळलीय भूमी पेरिले, मुडा भूमी बीज काढिले, मग निर्वाळलीय भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेली म्हणून एकाही असं म्हणता येत नाही. माता भगिनी ते मातीचं मडकं घेण्याकरता बाजारात जातात. गेल्यानंतर त्या मडक्याला वाजून पाहतात. जर त्याचा खणखण आवाज आला तर ते माता भगिनी त्याला विकत घेते. पण तेवढ्या थांबत नाही. त्यामध्ये पाणी ओतून पाहते. सुरुवातीलाच माठ भरायचं नसतो बरं. त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे. त्याने जर तो गळाला नाही तर मग गळ्यापर्यंत भरायचं आहे. गटी थोडीशी उदक खाली जे तेही नामवर आपल्याला सांगतात. काय आपली योग्यता आहे. गटी थोडीशी उदक खाली जे तिने न गळे तरी वरिता भरी जे. त्याच्याने ते जर गळालं नाही तर मग वरती पाणी भरावं. भगवान म्हणतात असंच आहे अर्जुना. 9 अध्यायापर्यंत आम्ही तुला जी गीता सांगितली ना ते फक्त तुझी योग्यताच पाहिजे. परिसोमनी पाहिलासी तव परिस विजे. पायसे जे होत असे असं आम्हाला वाटतं आहे की आता तुला सांगण्याचा हरकत अधिकार आहे. त्यामुळे हरकत नाही. जोपर्यंत जीवलग आपला येत नाही,
ज्याचा आणि आपला स्वभाव एक समान नाही तोपर्यंत हे सांगता येत नाही. त्या जीवलगामध्ये दोन प्रकार आहेत. एक निसर्गतः स्वाभाविक प्राप्त झालेले जीवन आणि दुसरा आपल्या स्वभावाचा आलेला जीवन. विठ्ठल विठ्ठल. स्वाभाविक निसर्गात आलेला जीवलग कोणता आहे? तोही ज्ञानोबाला सांगतात. किंबहुना धनुधरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पान. आईच्या उदरामध्ये 9 महिने राहत असल्यामुळे त्या आईचं बालकाचं जे प्रेम आहे, जीवलगाचा नाते संबंध आहे, तो स्वाभाविक आलेला आहे. पण जेव्हा तो मुलगा आपलं चरित्र निर्माण करतो आणि त्याचा स्वभाव ज्या व्यक्तीबरोबर जुळतो, त्याच्या संबंधाने त्याचा जीवलगाचा भाव तयार होतो, तो स्वभावाने तयार होतो. एक स्वाभाविक आहे आणि एक स्वभावता आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्याशी आपलं नातं जुळावं त्याचं क्षेत्र एक असावं लागतं, त्याचा आपला विषय एक असावा लागतो आणि स्वभाव एक असावा लागतो. पारमार्थिक व्यक्तीबरोबर जुळलं पाहिजे. बरं, मी मुद्दाम बोलतो आहे कारण क्षेत्र एक आहे. जुळेलच असं काही सांगता येत नाही, पण क्षेत्र एक असेल तर मग मात्र जुळलं पाहिजे. क्षेत्र एक असावं. जर त्याचा आणि आपला विषय एक असेल तर त्याचा आणि आपला असणारा जीवलगाचा संबंध जोडू शकतो. एक विषय क्षेत्र सगळ्यांचं एक असतं पण विषय सगळ्यांचं एक नसतो. बरं, आपल्या स्थानातून सगळ्यांचं क्षेत्र पारमार्थिक आहे पण सगळ्यांचा विषय एक नाही. एकाचा गायन विषय, एकाचा वादन आहे, एकाचा कीर्तन आहे, एकाचा महाप्रसाद. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांचे विषय वेगळे आहेत. तसे परमार्थामध्ये सुद्धा काहीचा निष्काम कर्म विषय आहे, काहीचा अष्टांग योग आहे, काहीचा ज्ञान आहे आणि काहीचा मात्र भक्ती हा विषय आहे. क्षेत्र जरी पारमार्थिक असलं, एक विषय तो सगळ्यांचा हरी, म्हणून क्षेत्र एक असावं, विषय एक असावा आणि स्वभाव एक असावा. ज्याचा स्वभाव प्रेमाचा आहे, देवावर प्रेमाचा स्वभाव ज्याचा आहे, त्याला सुद्धा देवावर प्रेम करणाराच व्यक्ती आवडत असतो. विठ्ठल या बाबतीत आपण देवाला विचारलं की तुमचा सोयरा कोण आहे,
भगवान म्हणतात तरी तयासे दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाही का असा चुकारे तुझ्या. हा सगळा श्लोक खूप गोड आहे बघा पाण्यासारखा. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. भगवंताने सगळ्या भक्ताचं लक्षण दिलं आहे आणि ज्ञानोपरायने त्याचे सगळ्यांची कारण दिली बघा. तो भक्त अपेक्षा नाही करत. पहिलं पद काय आहे? यो न शोचती आहे ना, असं आहे का? न कांक्षती आत्मलाभासारिके गोमटे काही जन देखे मोनोने भोग विषेकी हरिखे नाजो. यो न रुष्यती असे पहिलं. रुष्यती म्हणजे हर्षाला प्राप्त होत नाही. का हो? जर त्याला नवीन भोग मिळाला तर त्याला आनंद नाही का होत? नाही होत. कारण जो नवीन भोग मिळाला त्या भोगाची प्रवृत्ती त्याच्याकडे नाही. म्हणजे का बरं? कारण आत्मलाभासारखा लाभ जगात दुसरा कोणताच नाही आणि त्या लाभासमोर कोणताही विशेष विषयाचा भोग आला तरी त्याला आनंद होत नाही. कारण दिली बघा. आत्मलाभासाठी की गोमटे काही न देखे म्हणून म्हणजे या कारणामुळे भोग विषय के हरी केना सगळ्याची कारण दिली. हर्षित होत नाही, शोक करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, आकांक्षा करत नाही, शुभाशुभामध्ये रम्मान होत नाही आणि जो प्रेमाने संपन्न असतो ऐसा बोधचे केवळ होणे असे निष्कळ त्यावरी भजनशीळ माझ्या ठाई म्हणून तरी तयासे दुसरे आम्हापर्यंते सोयरे नाही का साचुकारे तुझ्या. अर्जुना तुझी शपथ आहे बघ की त्याच्यासारखा मला प्रिय जीवन कोणता नाही. मग देवाला सुद्धा भक्तच आवडतो. तुकोबराने विचारलं तुमचं क्षेत्र पारमार्थिक आहे, तुमचा विषय तो त्यांचा झाला नारायण परमात्माचा विषय आहे, मग तुमचा जीवन कोण असेल? तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात आम्हा सोयरे हरी जाना, 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 आम्हा जसा देवाला भक्त आवडतो तयासे दुसरे आम्हापर्यंते सोयरे. देवाला भक्त जीवलग वाटतो तसे तुकोबारा सुद्धा भक्तच आहे ना, म्हणून त्यांना सुद्धा तेच आवडतात. आम्हा सोयरे हरिजन, आम्हाला हरिजन हे सोयरे आहे, आमचे जीवलग आहे, आवडते आहे. त्यांचं वर्णन पुढे सगळ्या अभंगात पुढे त्यांचे लक्षण सांगितले आहे. पण हरिजन शब्द वापरला त्याचा काय अर्थ आहे? ज्यांना जनामध्ये हरी दिसतो आहे त्यांना हरिजन असं म्हणतात. हरिची याद असा हरे नाही देशा, 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 हरिची याद असा
बाहेर जर ही चाल मी म्हटली तर आपलं वजन पडलं असतं. विठाला पडलं म्हणजे यांच्या नसतं पडलं, रसात राहिलं गेलं असतं. तुम्ही तयार असल्यामुळे हरीची या दासा हरिलाई दिशा भावी जैसा तैसा हरी परमात्म प्रतिती ज्यांना येते आहे. श्रीमद भागवतातला एक श्लोक फार गोड आहे. खम वायुमग्नी सलिलम महिंच ज्योतिषी सत्वानी शुद्रमादी सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे अनन्यः. या श्लोकाचं भाषण तज्ञानी श्रीमध्ये पडाला आहे. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणून स्वरूप माझे. सगळं हे परमात्म्याचं स्वरूपच आहे असा ज्यांना अनुभव येतो त्यांना हरिजन असं म्हणतात. बरं, हरी जनामध्ये ज्यांना अनुभूतीला येतो त्यांना हरिजन असं म्हणतात. तो बरं म्हणतात ते आमचे सोयरे आहे, ते माझे सोयरे सज्जन सांगा ते सगळे माझे सज्जन आहे, सांगा ते सोयरे आहे. लक्षण काय आहे त्यांचं उत्तरार्धामध्ये सांगतात. जनात राहतात पण निकिंचन हे त्यांचं भाग्य आहे. निकिंचन म्हणजे द्रव्यहीन अवस्थेमध्ये राहतात. स्वतःच्या जवळ द्रव्य नाही हे त्यांचं लोकातलं भाग्य आहे. ऐकायला वेगळं वाटतं की नाही, पण खरं असं आहे पारमार्थिक व्यक्ती व्यावहारिक अंगाने जेवढा गरीब असेल तेवढा तो परमार्थामध्ये श्रीमंत असतो. विठाला संतांकडे संपत्ती नसते असा अर्थ नाही बरं. संपत्ती त्यांच्याकडे एवढी आहे, संपत नाही बरं, पण तरीच तर आपल्याकडे संपत्ती दाखवत नाही. आपण द्रव्यहीन करंटे आहोत अशा प्रकारे संत मुद्दाम नाटक करतात. काही नाटक मनुष्याला करता यायला पाहिजे बरं. 13व्या अध्यायामध्ये एक नाटक आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी पुढे पिसे पण नाहीये, पिसा नाही तो पिसे पण मिरवी आवडून म्हणतात. काही कळत नसेल महात्म्याला, कोण म्हणतं कळत नाही. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी तडे महिने भेने. मनुष्य जर मोठा झाला ना त्याला स्वतःला वेळ देता येत नाही. हल्लीच्या भाषेमध्ये सांगू का, क्रेज वाढली की त्याला वेळ नाही. म्हणून कधी कधी मनुष्याने अगदी आपल्याला काहीच कळत नाही अशा प्रकारे वेड्याचं सोंग घेऊन राहावं. जसं संत वेडेपणाचं नाटक करतात तसे संत गरिबीपणाचं सुद्धा नाटकच करतात की नाही. ज्यांच्या अंगणात सोन्याचा पिंपळ आहे पण ते ज्ञानोबाराय जेव्हा नामदेवराय इथे येतात सिद्धगटामध्ये, ज्ञानोबारायचं दारिद्र्य पाहिल्यानंतर त्यांचंही अंतकरण गहिवरून येत आहे. पाणी साठवण्याकरता भोपळा आहे, पाणी पिण्याकरता नारळाची नरोटी आहे, अंगावर परिधान करण्याकरता जीर्ण शीर्ण झालेलं वस्त्र त्याला गाठी मारलेले आहे. अशा प्रसंगामध्ये गावातून जर आपल्याला कोणी पोरांना दिलं तर त्यावर आपली उपजीविका चालवावी. अशा परिस्थितीमध्ये खर्चण्याकरता कवडी पण जवळ नाही. हे त्यांचं वरच असणार चरित्र आचरण आहे. पण श्रीमंती जर पाहिली तर अंगणात सोन्याचा पिंपळ आहे. तुकोबरायची श्रीमंती सुद्धा फार मोठी आहे. पण आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊन पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी तुकोबराचे नाम सांगतात. तुकोबरा किती श्रीमंत एक प्रसंग सांगतो. तुकोबराचे भक्त तुकोबराकडे आला, नमस्कार करायला सांगितलं. तुकोबराय मला तीर्थयात्रा करायची म्हणजे का आताच अक्षय तृतीया झाली, बद्रीनाथ केदारनाथाचे दरवाजे उघडले बघा, मला सुद्धा यात्रा करण्याची इच्छा आहे. मला नाही, तुकोबराच्या भक्तांनी सांगितले मला यात्रा करायची म्हणजे चांगली गोष्ट आहे. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, हात चालणार ह्या पाय तेव्हा तू आपले सहित पायी तीर्थयात्रे जायचं नको. मला नुसतं जायचं नाही, त्या क्षेत्रातला मला धर्म पाळायचा, अन्नदान करायचं आणि अन्नदान करून मला दक्षिणा द्यायची. दक्षिणा दिलीच पाहिजे, किती याला मर्यादा नाही पण दिली पाहिजे. खरंय 100 रुपया द्या, दक्षिणा न देता जर यज्ञ झाला मंत्रहीन दक्षिणा तो तामस यज्ञात जमा होतो. काही का होईना दक्षिणा 100 रुपया असू द्या,
11 असू द्या, काही हरकत नाही, याच्या पुढे मी जात नाही. आपल्याला जागा जरी माहिती पहिल्या पण केला तरी आपण भाग्यवान आहे. उत्तर भारतामध्ये मला जायचं, अन्नदान करायचं, दक्षिणा द्यायची, पैसा जवळ नाही. तो कोकणी त्या काळात त्याला एक नाणं दिलं. त्या काळामध्ये 15 रुपयाचं सोन्याचं एक नाणं असं, त्याला होण असं म्हणायचं. महाराज याने काय होणार आहे, एका दिवसात हा सगळा पैसा संपून जाईल. तो कोकणी एक काम करायचं, सगळा पैसा खर्च करायचा, पण त्यातला एक पैसा मात्र खिशात ठेवायचा. त्याने काय होणार, दुसऱ्या दिवशी पुन्हा या पैशाचं होणार रूपांतर होणार. मी तुम्हाला अलीकडच्या भाषेमध्ये सांगतो. तो कोकणी त्याला 100 रुपये दिले, सांगितलं दररोज 90 रुपये खर्च करायचे, 10 रुपयाचं नाणं खिशात ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला की 10चे पुन्हा 100 होणार. तो असं प्रयोगच करून पाहू. त्याने अनुभव घ्यायचं ठरवलं. पहिल्या दिवशी देहूतच राहिला, 90 रुपये अन्नदानाकरता खर्च केले, 10 रुपये खिशात ठेवले. सकाळी उठला तर 100ची नोटच हाताला आली. तो नवा संताची पायी हा माझा विश्वास, त्याला विश्वास पटला. आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्याने तीर्थयात्रेला प्रारंभ केला. सगळी भारताची तीर्थयात्रा झाली. देहूला पुन्हा तो माघारी आला. दररोजचा क्रम असाच ठरला, 90% पैसे खर्च करायचे, 10% फक्त खिशात ठेवायचे. तुकोबारांचा आशीर्वाद होता. दररोज त्याला 100 रुपये आपल्या भाषेमध्ये प्राप्त व्हायचे. तो देहूला आला आणि धन मिळाला की माणसाची बुद्धी बदलत असते. घेऊ का विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत धन नसतं तोपर्यंत काही वाटत नाही, पण खिसा जड झाला की खिसा पळवितो बघा मनुष्याला. धनात एक सामर्थ्य फार मोठं आहे. जसे धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे, तसं बुद्धीला भ्रष्ट करणं हा धनाचा वैभवाचा भाग आहे. तो मला तुकोपर्यंत तशी गरीबच आहे. ज्यांनी स्वतःच्या नावावर लोकांचं असणारं कर्ज, त्याचे कागदपत्र पाण्यात बुडवले, एवढा एक होण सोडायला काय हरकत आहे. तुकोबारायांनी त्याची बुद्धी फिरली की महाराजांच्या दर्शनाला गेला. कसल्या झाली यात्रा, खूप चांगली झाली. बर मला पैसा दे म्हणे माघारी. मला तुकोबाराय तेवढं सोडून बोला. काय झालं, ते अन्नदान वगैरे सगळं झालं, पण माझ्या खिशातला पैसा हरवला म्हणे. तुकोबाराय नक्की म्हणे, हो नक्की हरवला. जाऊ दे म्हणे ते सोडून. तो जेव्हा माघारी आला ना तुकोबारायपासून, नाही आनंदाशी जोडा. त्याला वाटलं वा आता हा पैसा आपल्या ताब्यात राहणार आहे. दररोज 90 खर्च करायचे, 10 मागं ठेवायचे. आपल्यासारखा श्रीमंत देहू दुसरा कोणी होणार नाही. बरेच माणसं संतांच्या समोर चाप्टरपणा करतात. विचारा आणि तुकोबारायांच्या समोर आपली युक्ती चालणार आहे का. घरी आला त्याने त्या सदऱ्यामध्ये हात घातला खिशात. जसा हात घातला तसा घोट्यालाच लागला. का, कारण त्याने म्हटलं होतं पैसा हरवला म्हणूनच हरवला. जे तुकोबाराय दुसऱ्यांना एवढं सामर्थ्य देऊ शकतात, त्यांच्याकडे धनाला कमतरता नाही. पण माहिती आहे, सामान्य धन कमवलं तर पारमार्थिक नावाचं धन कमवता येत नाही बरं. म्हणून मनुष्याने निश्चय अगोदर चांगला केला पाहिजे. आपल्याला जीवनात कमवायचं काय. जे धन, धना आणि भूमो, जमिनीमध्ये जे धन राहणार आहे किंवा जमिनीत न राहता हल्लीच्या काळात बँकेतच राहणार आहे, ते धन कमवायचं का जे नामस्मरणाचं धन आपल्या बरोबर येणार आहे ते कमवायचं. लौकिक धन अलौकिक धनाला प्रतिबंध करतं. म्हणून संत या धनामध्ये रममाण होत नाही. त्या जया पुरुषाचे कामून सांडून गेले मोहमान म्हटले की नाही, त्यांचा कोणत्याही प्रकारचा मोह नाही. वर्षांती जैसे घन आकाशाते विठ्ठल विठ्ठल. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. नाव काही सगळं सांगत नाही बरं सचिन महाराज. एकदम मला अनुभव आला. ज्याच्याकडे धन नाही ना, निकिंचन म्हणजे द्रव्यहीन व्यक्ती आहे, तो घाटावर सुद्धा आनंदाने झोपू शकतो बघा. फक्त खिशात धन नसावं, घाटावर सुद्धा तो आनंदात झोपू शकतो. पण ज्याच्याकडे धन आहे त्याला बंगल्यात सुद्धा झोप येत नाही. कंपाऊंड असू द्या, त्याच्यात काटेरी कुंपण असू द्या, सीसीटीव्ही कॅमेरा असू द्या, पुत्र असू द्या,
नाहीतर एखादा सिक्युरिटी गार्ड असू द्या, ते धन त्याला झोपू देत नाही. अन्यायाने कमवून असेल मग तर झोपच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. माझा अनुभव सांगतो, मी तेवढे पैसे कधीच पाहिले नव्हते, कधीच नाही. आणि नेमका आषाढी त्या कालावधी जवळ आला होता, वारीला काहीतरी 5-6 दिवस राहिले होते. मी तेवढे पैसे मोजले नव्हते. तेवढं किती होते सांगतो, 90,000 होते. मी एका व्यक्तीने माझ्याकडे ते दिवसा दिले ठेवायला 11 वाजता. आणि उद्या मी सकाळी 7 वाजता येतो आणि घेऊन जातो, फक्त रात्रभर सांभाळा म्हणे. मला दिवसा काही नाही वाटलं, पण जशी रात्र झाली तशी माझ्या मनाची ते धाकधूकच वाढली. दररोज आपण दरवाजा उघडा ठेवूनच झोपतोय आजही. विठ्ठल विठ्ठल. पण त्या दिवशी मी कडी लावली त्या दरवाजाची, त्याला कुलूप लावलं आणि लाईट चालू ठेवून मी झोपतो, पण झोप पण येते आहे. दिवसा घेतला तर एवढा त्रास आहे, जे रात्री घेतात पैसे म्हणतो मी. किती अवघड असेल बरं. विठ्ठल विठ्ठल. तरी ते 90च होते, 90,000 बरं तेवढेच होते. पण तरी मी तेव्हापासून ठरवलं याच्यावर ठेवायचंच नाही, कारण आपल्या झोपेत विघ्न येत ना, आपल्या झोपेत प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. धनाचा भाव जरी आपलं धन नाहीये पण आपल्या ताब्यात दिलेला आहे. आपलं असं तर आपल्याला काही वाटत नाही, जाऊ दे हानी आपलीच होणार आहे. पण दुसऱ्याच जर असेल तर मात्र धाक आपल्याला पडतो आहे. संत विनाकारण शब्द नाही वापरत. जने भाग्यने किंचन. ज्याच्याकडे द्रव्य असतं त्याचे शत्रू तयार होतात, ज्याच्याकडे काही नसतं त्याचं सगळं जग मित्र तयार होतं. भागवतामध्ये त्या दत्तात्रयांनी 24 गुरुपैकी एका टिटव्याला गुरु केले बघा. त्याला कुरळ असं म्हणतात संस्कृत मध्ये. तो बिचारा गुन्ह्या गोविंदाने नांदायचा, पण एके दिवशी त्याला मांसाचा तुकडा सापडला. त्याने तो आपल्या चोचीत पकडला. काही माणसाने एवढे लोभी असतात, जेव्हा मिळालं तेव्हा खातच नाही, साठवून ठेवतात. आता सासवडला बरेच जण गोळा करतात आणि पंढरपूरला काढतात. विठ्ठल साठवून ठेवण्याचा मनुष्याला लयच छंद आहे बघा, खूपच वाईट आवड आहे. तेव्हा ते खात नाही बघा, नंतर ते खराब झालं की मग वाखरीला चुकून सुद्धा कोणाचं काही घ्यायचं नाही. वाखरीला घ्यायचं, चिवडाही घ्यायचा नाही, चटणी घ्यायची नाही. घेतली की काल्यापर्यंत आपल्याला दम निघत नाही. विठ्ठल साठवून ठेवलेलं असेल ते खराब होऊन जातं. त्याला मांसाचा तुकडा मिळाला, झाडावर जाऊन बसला, संग्रह केला होता. सगळे असणारे ते टिटवे आले, त्याला पंखाने, चोचीने, नखाने बोचकारू लागले, मारू लागले. तो विचार करतोय, कालपर्यंत हे सगळे मला पंखेला आमंत्रण देत होते, मला घेऊन जात होते, आज मात्र सगळे माझ्या तुटून पडले. नेमकं झालं काय? पर प्रतिकार करावा, त्या माणसाचा तुकडा चोचीतून पडून जातो आहे. विचार केला, लक्षात आलं मांसाचा तुकडा नव्हता, तेव्हा सगळे मित्र होते. मांस माझ्याजवळ आलं, सगळे माझे शत्रू झाले. संग्रह एवढा घातक आहे, संत संग्रहच करत नाही. जनी भाग्य किंचन. जगात राहतात पण दरिद्रावस्थेमध्ये राहतात. दारिद्र्य पुरुषांना मात्र कोणती भीती नाही. ज्ञानोबाईंची उभी ना, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. द्रव्याचा त्याग झाला की भीतीचा त्याग होत असतो. हे मच्छिंद्रनाथाने गोरक्षणा एकदा असे सहज वनातून निघाले. आता काय लोक भेट देते काही सांगता येत नाही. संन्यासी होते, पण संन्यासी महापुरुषावर सुद्धा काही लोकांचं प्रेम असतं. ते मच्छिंद्रनाथांचं भोजन झालं आणि एका त्यांच्या शिष्याने सोन्याची वीट त्यांना भेट म्हणून दिली. म्हणजे ये तुम्हाला आश्रमाला काम. सोन्याची वीट त्यांना कशाला आश्रम? वायुसे केठाई बेडार जैसे नाही तैसा न धरीच काही आश्रय जो. संतांना सगळं जगत आपला आश्रम आहे की नाही. सोन्याची वीट त्यांच्या झोळीत टाकली मच्छिंद्रनाथांच्या. ते गोरक्षनाथांना काहीच माहिती नाही. वनातून प्रवास करायला लागले. ते वारंवार विचारायचे, गोरक्ष या कुछ डर तो नहीं, या कुछ डर तो नहीं. नाही गुरुजी, या कोई डर नाही, कोई भी डर नाही, म्हणजे भीती कोणतीच नाही.
अर्धा तास पुढे गेले की पुन्हा हाच प्रश्न, गोरक्ष या तो काही डर नाही. त्याने आपली गुरुजी कशालाच घाबरत नव्हते ना. आज मात्र अर्ध्या तासाने या कोई डरतो नाही, या कोई डरतो नाही. आणि मग ते मच्छिंद्रनाथ लघुशंकेला गेले. तेवढ्याच गोरक्षनाथांची झोळी उघडून पाहिली. तिने वा वा वा, डर तो या आहे. की सोन्याचे वीट हे मुख्य भीतीचं कारण आहे. त्यांनी गुरुजींना कळायच्या अगोदर ती सोन्याची वीट आहे ना जंगलात फेकून दिली आणि त्या आकाराची दुसरीची वीट त्या झोळीमध्ये ठेवली. ते पुन्हा निघून गेले हात पाय वगैरे धुवून. पुन्हा प्रश्न विचारला, गोरक्ष यहाँ तो कोई डर नहीं गुरुजी, डर तो अभी बहुत पीछे है. यहाँ कोई डर नहीं, डर तो पीछे पड़ गया है, म्हणजे लांब गेला आहे. पहिले मला कळालं नाही. ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटली होती ती वस्तू आता मी जवळ ठेवली नाही. संन्यासी महापुरुषाला जर सोनं एवढं भीती देत आहे, आपली काय कथा आहे? विठ्ठल विठ्ठल. स्वतः सगळ्या द्रव्याचा परित्याग करतात आणि ज्यांनी द्रव्याचा परित्याग केला आहे त्यांना स्वतःचे सोयरे मानतात. बरं ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतले जिये संकटे ते निवेदिता न वाटे संकोच काही. म्हणून आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन. दारिद्र्य हे त्यांच्या जीवनातली संपत्ती आहे. बघा परमार्थामध्ये सगळ्या व्याख्या उलट आहे. सगळ्या व्याख्या व्यवहारामध्ये पैसा नसेल तर त्याला किंमत नाही आणि परमार्थात पैसा नसेल तर सगळ्या श्रीमंत तो आहे. विठ्ठल विठ्ठल. असा प्रकार आहे. पण अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये जर एखादा प्रारब्ध आणि प्रतिकूल प्रसंग आला तर त्या प्रसंगात ते वाहून जातात का? जात नाही. त्याचं काय कारण? त्यांचा धैर्य नाही भांडा, 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 त्यांचा धैर्य नाही भांडा. जीवलग मानतात त्यांचं पहिलं लक्षण सांगितलंय. जनी भाग्य निकिंचन. द्रव्यहीन असणं हे त्यांचं लोकांतलं भाग्य आहे बरं का, लोकव्यवहारातलं. दुसरं लक्षण काय आहे? ज्यांच्या धैर्य नाही भंग, त्यांचं असणारं धैर्य, धृती, उत्साह कधी सुद्धा भंग पावत नाही. परमार्थामध्ये धैर्य लागतं. बरं परमार्थामध्ये धैर्य लागतं. जर परमार्थात टिकायचं असेल तर. बऱ्याच व्यक्तीकडे सात्विक धैर्य नसतं. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात परमार्थामध्ये बरीच माणसं उड्या टाकतात, जे प्रारंभ करताना दिसतात, प्रवास करतानाही दिसतात, पण प्राप्तीला जात नाही का? मध्यंतरी प्रतिबंध येतात. म्हणजे प्रारंभ, प्रवास, प्रतिबंध. आणि प्रतिबंधाला तोंड द्यायचं असं धैर्य लागतं. ज्याच्याकडे सात्विक धैर्य नाही ते माघारी फिरतात, म्हणून प्राप्ती नाही मिळत. तैसे असते चामापुरी रिकथाती कोठीवरी करी, प्राप्तीच्या पहिले तिने पाहिला आणि गे. प्राप्तीच्या पहिल्या काठाला काही माणसं कमी जातात. हे सगळीकडे उदाहरण आहे ना.
आळंदीला भरपूर विद्यार्थी येतात, सगळे टिकत नाही का? सात्विक धैर्य कमी पडतं. बऱ्याच मनुष्याला असं वाटतं आहे की आपले मित्रमंडळी खूप प्रसिद्ध झाले, श्रीमंत झाले आणि आपण अंतरंग साधना करतो आहे, तेवढे प्रसिद्ध आपण कधी होणार, तेवढे श्रीमंत आपण कधी होणार? याचं काय कारण? सात्विक धैर्याचा अभाव आहे. म्हणून बरेच माणसं माघारी फिरतात. आपलं प्रेम तो कोण आहे? ज्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर असावं. एक तर साधकाचा आदर्श संत असावे किंवा साधकाचं प्रेम साधकावरच असावं. साधक साधना करतात आणि आदर्श रील स्टार मानतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या परमार्थ साधनेचा सोशल मीडियावर जे गाजतात ते आपले आदर्श आहे. कसं वेळ बसणार आहे परमार्थामध्ये? का? धैर्याचा अभाव आहे. पण आपलं धैर्य भंग पावता कामा नाही. बरं, ज्यांच्या धैर्या नाही भंग, प्रतिकूलता जीवनात येते, पण प्रतिकूलता जीवनाची परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये जो डगमगत नाही तोच परमार्थ प्राप्त करू शकतो. परमार्थ सोपाही आहे आणि कठीणही आहे. ज्याचं मन जागेवर नाही त्याला कठीण आहे, आणि ज्याचं चित्त शुद्ध झालं त्याला सोपं आहे. सोपे थोडे आहे, चित्त सहाय्य झाले, आपलं मन सहाय्य झालं, त्याला म्हणतात धैर्य चांगलं आहे. संतांचं धैर्य कधी भंगत नाही. बघा, अभंग राहत जरी आकाशवर पडो पायी, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाई, परे मी तुझीच वास पाहे का विठोबा, न करी अनेकाचा पांगिला. याला म्हणतात धैर्य. सात्विक धैर्य असावं लागतं. पुढे मलाही माहिती नाही काय आहे मला. पहिलं प्रमाण सांगा. ते सात्विकाचे धन भोगेती संतजन. भोगते संतजन. सात्विक धैर्य हे धनच आहे की नाही? ते आपली श्रीमंती आहे. विठ्ठल विठ्ठल माझी परीक्षा नाही. ज्यांच्या धैर्य नाही भंग, धैर्य मात्र भंग पावत नाही. अभंग धैर्य राहतं. 3 प्रकारचं धैर्य 18व्या अध्यायामध्ये आलेलं राहतं. ते यया स्वप्नम भयम शोकम. नुसतं झोपूनच राहणं याला धैर्य लागतं. तिथं झालेलं आहे बघा 18व्या अध्यायामध्ये. यया स्वप्नम न विमुंचती दुर्मेधा. जे कायमच झोपून राहतात, कायमच झोपण्याकरता धैर्य लागतं की नाही? लाज नाही लागत ना. ते तामस धैर्य आहे. प्रपंचामध्ये तत्पर राहायचं असेल, राजस धैर्य आहे. परमार्थामध्ये प्रगती करायचं असेल तर सात्विक धैर्य बघा. वृत्तया धारयते मन प्राणेंद्रिय क्रियाः योगे नावे विचारेण्या द्वितीसा पार्थ सात्विकी. ज्यांच्या धैर्याला भंग नाही, परीक्षा होईल पण त्यांच्या धैर्याला मात्र तुकडे पडणार नाही. अंतःकरणातला भाव कसा असतो? भाव म्हणजे निष्ठा. भाव एकविध, आणि तो एकविध भावच त्यांच्या हृदयावर रंग रूपाने बसलेला आहे. भाव एकविध रंग. रामायणातला प्रसंग आहे की कुंभकर्ण युद्धाला आला. अगोदर झोपलेलाच होता, पण सैनिक संपत आले तर मग कुंभकर्णाला जाग केलं. जाग झाली तर त्याने पहिले विचार मला जागच कशाला केलं. त्याला सगळी कहाणी सांगण्यात आली, सगळी वार्ता. तिने रावण नालायक आहे, असं कशाला करावं, जाऊ दे आता होऊन गेलं पण युद्धाला चल. पण नाही पहिला मला नाश्ता करायचा. त्यांनी जेवण केलं. कुंभकर्ण तो युद्धाला आला. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असता, आवाढव्य पर्वत प्राय त्याचं शरीर आहे. मला ते धैर्य करता भाव एकविध. त्यांचा एक निष्ठ भाव कधी बदलत नाही. निष्ठा बदलत नाही. करता उदाहरण, किती मोठा होता कुंभकर्ण. एक व्यक्ती कुंभकर्णाची हजामत करू लागला. त्या हजामत करता करता त्याने श्वास सोडला, पुन्हा श्वास घेतला जोरात. ते श्वास घेतल्याबरोबर वस्त्राला नाकातून आत गेला. त्या वस्त्र्यावर त्या व्यक्तीचं प्रेम होतं. त्याने कुंभकर्णाच्या तोंडातच उडी मारली वस्त्राला शोधण्याकरता. असे 2-3 महिने त्याचे गेले. इतका मोठा कुंभकर्ण वस्त्राला काही पोटामध्ये सापडला नाही.
2-3 महिने तो प्रवास करू लागला. तिकडून एक व्यक्ती आला, गाठ भेट झाली. त्यानेच नाही भल्या माणसा, बहुतेक तो पुढच्या भागातून प्रवास करून आला आहे. माझा वस्तारा पाहिला का? तो मला बावळटा, माझ्या उंटाचा कळप गेलाय, 6 महिने झाले, तो नाही सापडणार. वस्तारा काय सापडणार आहे? एवढा मोठा कुंभकर्ण युद्धाला आला, त्याचा गोटा समुद्रात होता, तर मुकुट स्वर्गाला लागायचा, काय आवाढवी असेल. आणि त्याने वानर सैन्याचं मुठीत पकडावं, जसं काही मुंग्या पकडल्या आहे अशा. आणि त्याचा जोरात मुठ आवळली की रक्ताच्या चिळकांड्याच बाहेर पडायच्या वानरांच्या. असं त्याने काही वानरांना पकडलं बरं सहज. एका वानराचा त्याला वास आला, गंध मादन हे त्या वानराचं नाव. त्याने बाकीचे सगळे सोडून गेले. पण तुझ्या अंगाचा सुगंध आहे, कोणता सेंट वापरतोय? विठाला विठाला. मी अत्तर वगैरे वापरत नाही, निसर्गतः हा माझ्या अंगामध्ये वास आहे. माझं नावच गंधमादन आहे. वा इतका गोड असेल तर मी तुला सोडून देतो, फक्त एकदा म्हण की मी रावणाचा आहे. तो म्हणला हे वाक्य मी म्हणणार नाही. तो असं नाही म्हणला की मी रावणाचा नाही, कारण त्या वाक्यात रावण शब्द आला असता ना. ते डायरेक्ट सरळ सांगितलं की तू जे वाक्य म्हणतोय ते मी म्हणणारच नाही. मी रामाचं म्हणून मरेन, रावणाचं म्हणून जिवंत राहणार नाही. भाव एक विदरंग, प्रत्यक्ष मृत्यूचा प्रसंग आला पण ज्यांच्या धैर्या नाही भंग. भाव एक विदरंग, प्रतिकूलता आली तर धैर्य ठेवता येतं, पण प्राण जर व्याकुळ झाला तर बरेच माणसं तहान आणि भूक लागली की धैर्य सोडतात, पण संत त्याही प्रसंगात धैर्य सोडत नाही. काय करतात मग? भुके सामान्य परिस्थितीमध्ये धैर्याची परीक्षा झाली
अडचण नाहीये, पण बऱ्याचदा जर भूक तहान सतावत असेल तर धैर्य राहत नाही बरं. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलेलं आहे, जर एखादा उपवासी मनुष्य आला तर त्याला प्रवचन सांगू नये, त्याला पहिलं जेव घालावं. बघा तुम्ही, जर एखाद्या माणसाला भूक लागली असेल आणि कीर्तन जर लांबलं, असू दे आता, तर मग त्याच्या मनातली जी काही घालमेल असते ना, ते फक्त त्यालाच कळते. नशीब त्याचं मन आपल्याला वाचता येत नाही. मग शहाण्या माणसाने वेळेत कार्यक्रम करावा. नाहीतर भुकेला जर असेल आणि जर भूक त्याची विकळ होत असेल तर त्याला ते ऐकावंसं वाटत नाही. संत अशाही प्रसंगामध्ये जपतात बघा. भुके तहाने चित्ती सदा देव आठविती, कायम देवाचं स्मरण करतात. का बरं? त्यांना माहिती आहे की परमार्थ खऱ्या अर्थाने धन आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, निज शता आत्मवाचन आहे बरं, किंवा स्वतःच असं त्याचा अर्थ होतो. नारायण हे त्यांचं स्वतःच धन आहे आणि या धनाकरता ते भगवंताला विसंबत नाही. श्रीमद भागवतामध्ये असा एक श्लोक आहे की त्रैलोक्याचं सगळं वैभव जरी आपण एखाद्या भक्ताला दिलं, त्या भक्ताला सांगितलं फक्त अर्ध क्षणभर देवाचं नामस्मरण करायचं नाही, तर तो भक्त त्या अर्ध क्षणाच्या नामस्मरणासाठी त्रैलोक्याच्या वैभवावर पाणी सोडतो, पण नामस्मरण सोडत नाही. परंपरेने एक उदाहरण ऐकलं आहे. 2 महात्मे नामस्मरण करायचे. सायंकाळी आपलं नामस्मरण किती झालं एकमेकाला सांगायचे, आपल्या शब्दामध्ये शेअर करायचे, असं म्हणून एकमेकाची साधना एकमेकाला सांगायचे. स्पर्धा असावी, पण ती परमार्थामध्ये निकोप स्पर्धा असावी. आज माझा 2 अभंग पाठ झाले तर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी असं म्हणावं की माझे 5 अभंग पाठ झाले. आता विद्यार्थी म्हणतात, सचिन महाराज असं म्हणतात, विद्यार्थी आता माझा 1 अभंग बसलाय, दुसरा म्हणतो माझाही बसलाय, पहिला म्हणतो माझ्या पहिल्या दिवसाचाच बसलाय, दुसरा म्हणतो माझा काल्याचा तयार झालाय. कीर्तन हा पाठांतराचा विषय नाही, कीर्तन हा चिंतनाचा विषय आहे. पाठ करून कीर्तन होत नसतं, त्याला पाहुणी ग्रंथ करावे. कीर्तन अगोदर अभ्यासामध्ये भरपूर कालावधी गेला पाहिजे, तरच त्या अभ्यासाचं ओझ किंवा महत्व आहे. सायंकाळी ते भक्त एकमेकाला बोलायचे. पहिल्या भक्ताने सांगितलं, आज माझं नामस्मरण 1 किलोभर झालेलं आहे. मला कळालं नाही, सांग बरं कसं. तुला काय केलंय? मी 1 किलोभर हरभरे विकत घेतले, 108 महिन्याची एक माळा जपली की त्या पात्रातून मी हरभरा काढतो आणि रिकाम्या पात्रामध्ये टाकतो. माझं 1 किलो नामस्मरण झालं आहे. दुसरा म्हणला, तू भाग्यवान आहे गाड्या, माझं नामस्मरण फक्त अर्धा किलो झालं आहे. खरं सांगा, अर्धा किलो कमी आहे का 1 किलो जास्त आहे? दोन्ही बरोबर आहे. 1 किलो जास्त आहे, अर्धा किलो कमी आहे. पुढचा आहे का? तो मला तो नामस्मरण करण्यासाठी 1 किलो हरभरे घेतले, मी घेतले, पण नामस्मरण करण्यासाठी तू कोणतं धान्य घेतलं? तुम्हाला मी अर्धा किलो भगर घेतली. नामस्मरण कोणाचं जास्त आहे? अर्धा किलो वाल्याचं. विचारा. ते सोडत नाही, शहाणाच घेईल बरं. तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणून, शहाणा तू धनी, शहाणा मनुष्य तृप्त होईपर्यंत हे घेतो आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, भूक लागली तरी देवाचं स्मरण करतात, तहान लागली तरी सुद्धा देवाचं स्मरण करतात. ते पंडित मिश्रांची एक कथा आली बघा. त्यांना उपवास पडला, त्यांनी अनन्याश्चिंत यंतोमान या श्लोकाच्या खाली रेषा मारली. भगवंताने त्यांना अन्न पुरवलं. भुके देवा ठरते. तहान लागल्यानंतर कोणी देवाचं स्मरण केलं? माहिती आपल्याला, रावण नकली साधूच्या वेशात आला. दुर्दैव समाजाचं असं असतं, खऱ्या साधूला लोक साधक सुद्धा समजत नाही. खरा जर एखादा साधू असेल ना,
तर समाजाची त्या साधूवर साधकत्व बुद्धी सुद्धा होत नाही. आणि एखादा नवीन साधक जर असेल तर लोक लगेच त्याला संत म्हणतात. समाजाला ती नजर नसते. जानकी माता त्या रावणाच्या विषाला ओळखू शकल्या नाही, अपहरण केलं. आणि कोणीतरी स्त्रीवर अन्याय करतो आहे. भारतातले पशु पक्षी सुद्धा संस्कृती रक्षक आहे बघा. जटायू पक्षी आहे, गिधाड आहे, गिधाड आहे की नाही, गिद्ध आहे ते. पण त्याही भक्त असल्यामुळे देहाचा काही परिणाम नाही. पण जानकी मातेचं रक्षण केलं पाहिजे. रावणाच्या सोबत युद्ध प्रारंभ झालं. रावणाच्या लक्षात आलं हा पक्षी आहे पण रामाच्या पक्षात नाही, त्यामुळे हा आपल्याला ऐकणार नाही. हा गेला सत्य भारी हा काही असं ऐकणार नाही. मग त्यांनी छलकपट केलं. सांगितलं सांग तुझं मरण कशात आहे. माझं मरण पंखात आहे, तुझं सांग. रावण म्हणला माझं नखात आहे. तो जटायू नख फाडत बसला, नखाला टोचणी मारत बसला. तेवढ्यात रावणाने पंख छाटले. तो बिचारा असाही अवस्थेमध्ये आकाशातून एका काटेरी वृक्षावर पडला. त्यातून घसरत घसरत खाली आला. अंगाला काटे लागले, पंख कापले गेले आहे, रक्ताचा प्रवाह वाहतो. आणि तेवढ्या प्रसंगामध्ये प्राण झाला. तहान लागली होती. तहान लागली पण देवाचं नामस्मरण सुरू आहे बघा. प्रभू रामचंद्र तिथपर्यंत आले. सांगितलं जटायू मी तुला जिवंत करतोय, स्वर्गाचं राज्य देतो, अमर करतोय, पाहिजे का. पण मला हे नाही लागत. मग तुमच्या मांडीवर मस्तक ठेवून जर मला मरण येत असेल, यासारखा भाग्यवान मीच आहे की ज्याला प्रभूचं दर्शन करता करता त्यांच्या मांडीवर मस्तक ठेवून मरण येणार आहे. मला काही नको. पण प्रभूच्या लक्षात आलं की याला तहान लागली आहे. लक्ष्मणाला सांगितलं पाणी घेऊन ये. पाणी आणलं. पाणी मुखामध्ये ओतण्याचा प्रयत्न केला. जटायूने मान फिरवली. तहान लागली आहे पण पाणी मात्र पित नाही. 2-3 वेळा असं झालं. लक्ष्मणाने सांगितलं 8:30 वाजले ना, काही पाणीच पित नाही. कवरला करायचा प्रयत्न. प्रभूने सांगितलं आता एक काम कर, तो श्रीराम जय रामाचा जप कर, नामस्मरण लक्ष्मणा तू कर. लक्ष्मणचे नामस्मरण करता आणि मग जटायूच्या मुखामध्ये पाणी होता. तेव्हा त्यांनी पाणी प्राशन केलं. अगोदर का केलं नाही. अगोदर पाणी पिलं असतं तर पाणी पिता पिता सदा देवा ठेविती या प्रमाणाला शंका आली असती की नाही. नामस्मरणामध्ये खंड झाला असता. आता लक्ष्मणजीच्या मुखातून नामस्मरण सुरू आहे. भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक वितरंग ज्ञानेश्वर.